आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार आहेत आणि त्यासाठी त्या नाशिकमध्ये सुद्धा दाखल झालेल्या आहेत। वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची देखील चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता वकिलासोबत रुपाली चाकणकर देखील नाशिकमध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यांची देखील एसआयटी चौकशी होणार आहे। तर भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची ही चौकशी जी आहे ती आता केली जाणार आहे। तर तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप दमानी यांनी केलेला आहे। तर सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं दमानिया म्हणालेले आहे। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते असंही दमानी यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे। तर रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला आता सामोऱ्या जाणार आहेत आणि वकिलांसोबत रुपाली चाकणकर त्यासाठी नाशिकमध्ये देखील दाखल झालेल्या आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची आता ही संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यासाठीच वकिलांसोबत त्या नाशिकमध्ये पोहोचल्या आहेत। काही आर्थिक गैरव्यवहार देखील या प्रकरणामध्ये झालेले आहेत अशा प्रकारचा आरोप दमानी यांनी केला होता। बऱ्याच वेळा रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात याला कॉल केला होता आणि त्यांचे फोनद्वारे बऱ्याचदा संभाषण झालेले आहेत असंही दमानी यांनी सांगितलं होतं। रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। पण मी डीजींना हे पत्र पाठवलं होतं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय। ऐकून आनंद झाला आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज आहे। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीची सर्व माहिती समोर येईल असं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय। आणखी कोणी यामध्ये सहभागी आहे का या संदर्भात देखील एसआयटी चौकशीमध्ये स्पष्ट होणार आहे असं सोनावणेंनी म्हटलंय। महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार एसआयटीचा तपास असं सोनावणे म्हणाले। रुपाली चाकणकर असोत की आणखी कोणी असेल, ज्या ज्या महिलांचं इथं म्हणजे रुपालीताई तर आयोगाच्या अध्यक्ष होत्या, पण ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला असं महिलांनी तक्रारी दिल्यात, जवळपास 13-14 तक्रारी झालेल्या आहेत आणि या तक्रारीच्या अनुषंगानं महिलांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरण उचलून धरून एसआयटी स्थापना केली आणि एसआयटीच्या अंतर्गत ही खरात आणि यांना सर्वांना अटक होऊन आणखी त्यांची पत्नी फरार आहे, मुलाला पण अटक झालेली, ही सर्व काही बऱ्याच घटना मग याच्यात फॅमिली पण इन्व्हॉल्व होती का, आणखी कोण कोण सपोर्ट होता याचं सर्व चौकशीमध्ये उघड होईल असं अपेक्षा करूयात।